श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणलेला आहे की स्वामी सेवा ही कशी केली जाते, कोणत्या पद्धतीने केल्यानंतर स्वामी सेवेचे फळ आपल्याला पुरेसे प्रमाणात मिळत असतात. भरपूर जण श्री स्वामी समर्थांची सेवा करतात, पण सेवा करताना त्यांना कोणत्या रीत्या केली पाहिजे याची माहिती नसते. त्यामुळे आपण आज आशाताई यांच्या संग बोलून सण गेल्या 20-30 वर्षापासून आशाताई श्री स्वामी सेवा करत आहात. त्यांच्या संग बोलून आज ते तुम्हाला श्री स्वामी समर्थांची सेवा कशी केली जाते याविषयी माहिती देणार आहेत. ती तुम्ही नक्की ऐकावी. श्री स्वामी समर्थ. आशाताई आपल्या संग आज स्वामी सेवेची आपल्याला माहिती देणार आहेत. त्या तुम्हाला स्वामी सेवा कशी करावी व त्याच्यापासून मिळणारे फळ कसे मिळते व मिळते की नाही याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत. सांगा मावशी. श्री स्वामी समर्थ. बघा, स्वामी म्हटले तर ब्रह्मांडाचे नायक आहेत. ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत मोरे दादा आपले सगळ्यांचे श्रद्धा असताना श्री गुरुमाऊली यांना आधी मी त्रिवार वंदन करते. माझ्या सगळं स्वामी सेवेकरी जिकडे तिकडे असते त्यांना पण माझं श्री स्वामी समर्थ. तुला सुद्धा माझं श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणजे समर्थच आहे. ते आज ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांच्याकडे रडत केलं तर ते आपण तिकडनं हसत घरी येतो. ही बघा, जर आपण नुसतं सुरुवातीला 11 माळ्या आणि 3 अध्याय जरी केले तरी आपल्या जीवनाचे अनेक पाप ताप कष्ट हे नष्ट होतात या सेवेमुळे. त्याचबरोबर आपल्याला गुरुमाऊलींनी रोज दुर्गा सप्तशतीचे 2 अध्याय, मल्हारी सप्तशतीचे 2 अध्याय, रुद्र शिवमयमन ही सेवा त्याचबरोबर जर केली तर दुधात साखर पडल्यासारखं होतं. आपल्या जीवनातले सगळे प्रश्न सुटतात. मुला मुलींचे लग्न होतात. मुलं मुली